नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो आहे गावाकडे आणि मनूचं इकडे हे छोटे छोटे पिल्लं आहेत शेळीची, त्यांच्याबरोबर खेळायचं सुरू आहे. तर ही एका शेळीला 3 पिल्लं झालीत आणि ही फक्त 4 दिवसांची आहेत. तर बघा ही किती छान पिल्लं आहेत. आता हे जरा वेळ यांच्याबरोबर मी ह्यांना उचलून वगैरे घेतलं होतं, त्याच्यामुळे ते मला बघितले की लगेच पळत आलेत माझ्याकडे. आणि मनूला यांना हात वगैरे लावून खेळायचं आहे, पण तो त्यांना घाबरतो. त्याला वाटते की ते चावतील. आता त्याला मी खूप सांगितलं, पण तो काही ऐकत नाही, चावत नाहीत म्हणून. नंतर आम्हाला डिंकवडा बनवायचा आहे म्हणून इकडे खारीक वगैरे मी बारीक करून घेते. आता खारकीतले बिया वगैरे काढून थोडंसं जास्त बारीक करून घेतलं आहे, कारण हे मिक्सरवरती बारीक करायचं आहे. नाहीतर जर खूप मोठं ठेवलं तर मिक्सरचं भांडं खराब होतं, म्हणून मी जास्त बारीक करून घेते. आणि नंतर इकडं खारीक बारीक करून आम्ही जेवण करायला बसलो. आता सासूबाईंनी इकडे मिरची, आता ही मसाला मिरची आहे, ह्याच्यात मसाला वगैरे भरून ह्या वाळवून ठेवलेल्या आहेत. तर त्यांनी ते तळून घेतले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून गप्पा टप्पा मारत जेवण केलेलं आहे. त्यात सगळेच आम्ही एकसाथ जेवायला बसलो आहे. आणि मनूला जायचं आहे मामांबरोबर विहिरीवर पोहायला, तर मामा त्याला नको म्हणतात, पण तो काही ऐकत नाही आहे. आता डिंकवड्यासाठी लागणारं खोबरं आहे. आता हे खोबरं तर आपल्या घरचंच आहे. आपल्या मामांच्या मळ्यामध्ये खूप नारळाची झाडं आहेत. आता मी जरा प्रयत्न करावं म्हटलं काढायचं, पण मला काही ह्या मशीनने काही जमलं नाही. पण आता शेवटी एक तरी नारळ सोलायचा म्हणून हे माझे प्रयत्न चालू आहेत. आणि कसा बसा मी आपलं एक नारळ त्याच्यावर सोलला. खरं तर ह्या मशीनने खूप परेशान केलं मला, खूप म्हणजे खूपच. फायनली मी एक नारळ सोलला त्याच्यावरती आणि आता बास म्हटलं, ह्याचा काही उपयोग नाही आहे. परत मला मावशींनी सांगितलं की अगं कुऱ्हाडीने पण खूप छान नारळ पटकन फुटते. ते त्याच्यावर एक जरी ठोका मारला तरी पटकन नारळ फुटतो. आणि खरंच तसंच झालं. आणि मग काय, मला एक नारळ सोलल्यावरती मला खूपच जोश आला आणि मी भरपूर नारळ असे त्या कुऱ्हाडीने फोडून घेतले. आणि हे बघा खोबरं पण खूप छान निघते. सगळे वाळलेले नारळ आहेत. आता मला काही प्रॅक्टिस नाही, त्याच्यामुळे मला काय ते एवढं फास्ट नाही जमलं त्यांच्यासारखं. तरी मी फोडून घेतले नारळ. आता आपल्या घरचेच नारळ आहेत, किती पण फोडा, किती पण खावा. आता शहरामध्ये कसं असतं की विकत आणायचं, मोजून खायचं, मोजून ठेवायचं. तसं आपल्या खेड्यात नसते. आपलं सगळं घरातलं असते, त्याच्यामुळे कितीही खावा, कितीही फोडा, कोणी काहीच बोलत नाही किंवा आपल्यालाही काही वाटत नाही त्या गोष्टी वापरायसाठी. आता इकडे आम्ही खोबरं ते बारीक चिरून घेतलं आणि मावशींनी भाजून घेतलं. आता आजी आणि सासूबाई सांगतायत की काय काय करायचं रेसिपी, त्या पुढची सांगतायत आम्हाला. मग तसं तसं आम्ही खारीक वगैरे भाजून घेतली. आता हा डिंक वगैरे आपल्याला त्याच्यात घालायचा आहे. डिंक वगैरे घालून खारीक चांगली अशी परतून घेतली. नंतर खोबरं पण भाजून घेतले, बदाम वगैरे. आणि हे साखर वगैरे घालून आपण याचे लाडू नाही तर फक्त डिंकवडा करणार आहे. तर हे आम्ही मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि सगळे एकत्र मिक्स करून डिंकवडा बनवून घेतला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.